झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. शिक्षकानेच केली शेतकऱ्यांची फसवणूक. ग्रो मोर इन्व्हेस्टमेंटच्या नावाखाली गुंतवणूक लाटली. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, शिक्षकाला केली अटक. पिंपळनेर येथील शेतकऱ्यांना भरघोस परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी धुळे आर्थिक गुन्हे शाखेने एका शिक्षकाला अटक केली आहे. शिक्षक सतीश पांडुरंग पाटील क्षीरसागर असे या शिक्षकाचे नाव असून ते इंदिरा गांधी कन्या माध्यमिक शाळेजवळ पिंपळनेर येथील रहिवासी आहे. त्याने ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने शेतकऱ्यांना 60% पासून 25% पर्यंत दरमहा परताव्याचे आमिष दाखवले. काहींना वर्षभरात गुंतवणुकीच्या दुप्पट तिप्पट रक्कम मिळेल असेही सांगितले. या आमिषाला बळी पडलेले शेतकरी RTGS द्वारे व रोख स्वरूपात पैसे आरोपीच्या खात्यात भरत गेले. मात्र ठरल्याप्रमाणे परतावा मिळाला नाही. गुंतवलेली मूळ रक्कमही परत मिळाली नाही. या प्रकरणामुळे अनेक गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक झाली आहे. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखा धुळे येथील पोलीस उप अधीक्षक विश्वजित जाधव तसेच पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल देवडे, सविता गवांदे, हवालदार रवींद्र माळी, श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, गणेश खैरनार, विलास पाटील यांच्या पथकाने केली. प्रतिनिधी कार्तिक सोनवणे, झेप मराठी, धुळे. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.